आणि आम्ही उडीला सांगायचं तेच की. आमच्या बी घरातली इकडे येतील आतले शुभेच्छा घ्या म्हणून. अहो जाऊ द्या ना, पण ह्यानी नाही म्हणलं दादा नको की बाई, ते सगळे तुमच्या टोळीत येतील ना. बरोबर. मग वारकऱ्यांच्या टोळीत आले म्हणजे टेन्शन मिटलं, बरोबर आहे की नाही भाऊ? मग तर इथे जे एकनाथ महाराजांनी सांगितलंय दादला, ते म्हणजे अविवेक. आपल्या जीवनामध्ये नेहमी सतसत विवेक बुद्धीने चालावं असं एकनाथ महाराज सांगतात. त्याच्या पुढे त्यांनी सांगितलंय की मोड कसं दार, तुट कसं छप्पर, ते काय आहे तर तो देह आहे. ह्या देहाच्या अंतरात्म्याच्या ठिकाणी जे भगवंताचं अधिष्ठान आहे, त्या भगवंताला स्मरून आपण जीवनात आचरण करायला पाहिजे असं एकनाथ महाराज सुचवतात. पुढच्या चरणामध्ये म्हणतात की फाटकेसे लुगडे तुटकीशी चोळी, त्याला शिवाया दोरा बी नाही. संपूर्ण जीवनाचा विचार करता आपल्याला षड्रिपूंनी घेरलेलं आहे. त्या शत्रूंनी आपल्या या साडीला असे मोठे मोठे भोकं पडलेले आहेत. ते भोकांना रफू करण्याचं काम भक्तिमय धाग्याने करायला पाहिजे. तो धागा म्हणजे भक्ती आहे. त्याच्या पुढच्या चरणात ते म्हणतात की मोडकासा पलंग तुटकीशी नवर, त्यावर नरम बिछा नाही. अहो सगळं संचित घेऊन जन्माला आलोय, सगळ्याच गोष्टी या जन्मात आपल्याला प्राप्त होतील. हे कशासाठी? हे होणार नाही. ज्या ठिकाणी तू आहेस त्याचा स्वीकार कर आणि मार्गक्रमण कर. कारण मानवी जन्म हा भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे. ह्याचा तू विचार कर. नाही तर जीवनामध्ये हे आहे ते नाही, ते आहे ते नाही, हे करत बसला तू भगवंताचं नामस्मरण करणार नाही. त्याच्या पुढच्या चरणामध्ये महाराज सांगतात की कळण्याची भाकर, आंबाड्याची भाजी, त्यावर तेलाची धार बी नाही. तर हे तेल आहे ना, कळण्याची भाकर, आंबाड्याची भाजी हा विषय थोडा वेळ सोडा, पण जीवनात तेलाचं महत्त्व किती आहे. जीवनामध्ये प्रेममय तेल, ममत्व, सुहृदयता, ह्याच्यासाठी ते तेल म्हणजे वंगण आहे. ते वंगण, प्रेमरूपी वंगण आमच्या जीवनामध्ये नसलं तर काहीही उपयोगच नाही. अख्खं आयुष्य हे वृक्ष वाळवंटासारखं होऊन जाईल. म्हणून ते तेल आपल्या जीवनामध्ये आहे, हवं आहे. त्याच्या पुढच्या चरणामध्ये महाराज सांगतात की सुरतेचे मोती गुळधाव सोने, राज्यात लेणे नाही रे नवरा नको गो बाईने, मला दादला नको गो बाई. तर सुरतेचे मोती गुळधाव सोने काय? 52 कशी सोनं अंगावर बाळगण्यापेक्षा भगवत नाम चिंतनामध्ये इतकं तल्लीन व्हा की देहाचं सोनं होईल. ह्या वरपांगी सोन्याला काही अर्थ उरणार नाही असं एकनाथ महाराज सांगतात. म्हणजेच काय का आपण नेहमी भगवंताच्या चिंतनामध्ये राहायला पाहिजे, रममान व्हायला पाहिजे. किंबहुना मुखात नाम हातात काम, या ध्येयानं जर आपण आपल्या जीवनात आचरण करत राहिलो तर भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात की एका जनार्दने समरस मी झाले. कशाशी समरस झाले? तर भक्तीशी मी समरस झाले. भक्ती ही काही कधीतरी वसूल करायची गोष्ट नाही. ती आयुष्यभर किंबहुना जन्माला आल्यापासून भक्तीच्या मार्गाने जर आपण पुढे चालत राहिलो तर ती आपल्या कर्तृत्वाच्या शिखरावर आपण असताना मुरते. आणि त्यावेळेला सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवून आपण आपलं काम करत राहतो. आणि त्या त्या कामाच्या ठिकाणी जो व्यक्ती आपल्याला भेटतो तो देव स्वरूप असतो. ह्यासाठी हा भारुडाचा प्रपंच इथे केलेला आहे. म्हणून एकनाथ महाराज आम्हाला या सरळ सोप्या भाषेत समजावून सांगताना म्हणतात की दादला नको ग, दादला नको ग बाई, नवरा